पुष्कळदा असं होतं की आपल्याला त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो आणि आपल्याला खूप सिंपल आणि सुदिंग खावंसं वाटतं जनरली रात्रीच्या जेवणाच्या वेळेला. तर त्यासाठी आज आपण एक युनिक अशी रेसिपी करतोय, बटाट्याचं सॉंग. ही एक खूप प्रसिद्ध सारस्वत पद्धतीची रेसिपी आहे. तर ती कशी करायची, खूप सिंपल आहे खरं तर, खूप कमी साहित्यात बनते आणि खायला एकदम चटपटीत गोड तिखट अशी बनते. तर कशी करायची बटाट्याचं सॉंग, लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण बटाट्याचं सॉंग करतोय. एकदम सिंपल रेसिपी आहे, झटपट होणारी आहे, खूप कमी साहित्यात बनते. अजिबात वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर बटाट्याचा सॉंग करण्यासाठी एक प्रमाण आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. जेवढे आपण बटाटे घेणार आहोत त्याच प्रमाणात आपल्याला कांदे घ्यायचे आणि या रेसिपीला आपल्याला तेल थोडं जास्त लागणार आहे. तर इथे मी साधारण 4 ते 5 छोट्या साईजचे बटाटे घेतले होते, जे उकडून आपल्याला कट करून घ्यायचे. आणि कांदे पण आपण छोट्या साईजचे 5 घेतले होते. इथे कढई घेतलेली आहे, व्यवस्थित आपल्याला ती तापून द्यायची. तेल घालून घेणार आहोत, साधारण 2 ते 3 मोठे चमचे पळ्या आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित आपल्याला तापवून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित तापलं आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरं घालून घेऊया. जिरं व्यवस्थित फुललं पाहिजे. जिरं छान फुललं की इथे माझ्याकडे कांदा आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं 5 मीडियम साईजचे कांदे घेतले होते, बारीक चिरून घेतले होते आणि आपण ते त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला ते परतून घ्यायचे आहे. कांदा मऊ होईपर्यंत आपण छान परतून घेणार आहोत. कांदा व्यवस्थित मऊ झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये हळद घालूया. मोजकेच मसाले आपल्याला घालायचे. हळद घालून झाली की इथे साधारण मोठे 2 चमचे साठवणीतला मसाला आहे. याच्यामध्ये 2 मसाले मिक्स केलेले आहेत, एक कलरसाठी आणि एक तिखटासाठी. तर तुमच्याकडे 2 वेगळे मसाले असतील तर 2 वेगळे मसाले घाला. मी एकत्र मिक्स करून घेतलेले आहेत. एवढेच मसाले आपल्याला या भाजीमध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित कांद्याबरोबर हे आपल्याला छान परतून घ्यायचे. कांदे आणि मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये बटाटे घालणार आहोत. इथे 5 छोटे बटाटे उकळवून त्याची सालं काढून घेतली होती आणि बारीक चंक्स मध्ये कट केले होते. ते बटाटे आपण याच्यामध्ये आता ऍड करणार आहोत आणि हे बटाटे व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला अजून जर बारीक काप करायचे असतील तरीही चालेल आणि व्यवस्थित त्याला आपण मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता बटाटे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. दिसायला खूप छान दिसते ही भाजी. आता ही भाजी सुकी नसते, तर थोडी पातळसर भाजी असते. सो आपण आता ही कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करूया. थोडं पाणी घालणार आहे मी. पाणी घालून व्यवस्थित आपण मिक्स करूया म्हणजे आपल्याला कन्सिस्टन्सी कळेल. आणि कांदा घालण्याचं म्हणजे जास्ती प्रमाणात कांदा घालण्याचं कारण हेच आहे की याची आपल्याला थोडी घट्टसर ग्रेव्ही पण पाहिजे, असं थोडं थपथपीत आपल्याला ही भाजी पाहिजे. आता थोडंसं पाणी याच्यामध्ये अजून ऍड करणार आहे. पाणी ऍड करून झालं की जे चिंचेचा कोळ आहे तो मी ऍड करणार आहे. साधारण 1 लिंबा एवढी चिंच घेतली होती आणि भिजत ठेवली होती आणि आता त्याचा मी कोळ काढून घेतलेला आहे आणि आपण तो आता याच्यामध्ये ऍड करणार आहोत. कोळ ऍड करूया. साधारण 4 मोठे चमचे कोळ मी ऍड करतोय आणि फ्लेवर्स बॅलन्स करायला आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहोत. एकदम 1 छोटा तुकडा गूळ आहे जो बारीक किसून घेतलेला आहे. आता तो मी ऍड करणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 1-2 मिनिटं उकळी आली की आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. सो मीठ ऍड करूया. बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करायची आणि व्यवस्थित एक मिक्स देऊया. या भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऍडजस्ट करू शकता. तुम्हाला जर वाटलं की अजून पातळ पाहिजे ही भाजी तर याच्यामध्ये तुम्ही अजून थोडं पाणी ऍड करू शकता आणि
कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता. आता परत 1-2 मिनिटं आपण याला उकळी काढूया आणि बटाट्याचं सॉंग जे आहे ते रेडी झालेलं आहे. भाताबरोबर भाकरी बरोबर हे तुम्ही सर्व करू शकता. तर बघितलं मित्रांनो, ही साधी सोपी आंबट गोड असं बटाट्याची सॉंग रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या किचन मध्ये ट्राय करा आणि ती कशी होतीये कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. अधिक अपडेटसाठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करू शकता. त्याच्या लिंक्स पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. तर चला मंडळी, आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशा एका इंटरेस्टिंग एपिसोड मध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.